तर पहिल्या मिनी व्लॉगमध्ये तुम्ही बघितलं की आम्ही परभणी रेल्वे स्टेशनवरून निघालो होतो छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी जाण्यासाठी। घरात तर बहीण भावाचे भांडण वगैरे चालूच असते, पण बाहेर निघाल्या सुद्धा त्या दोघांनी तेच कंटिन्यू केलं। त्याच्यानंतर ट्रेन आली, ट्रेनमध्ये बसलो आणि छान असा व्ह्यू बघत पुढचा प्रवास चालू केला। दोघांची मजा मस्ती चालू होती इथे आणि प्रक्षिताचे ॲक्शन रिॲक्शन बघून तुम्ही समजू शकता की ती किती खुश होती म्हणून हे सगळा प्रवास करता वेळेस। आणि सीटसाठी तर विचारूच नका, विंडो सीटसाठी दोघं पण इतकं भांडण करत होते ना, मग लास्टला त्यांनी ते स्लीपिंग सीट असते ना ती ओपन केली, त्याच्यावरती मग प्रियान जाऊन बसला। घरून निघत्या वेळेसच मी काही गोष्टी सोबत घेतल्या होत्या, जसं की काही शेव वगैरे असेल, चिवडा असेल, बिस्किट असतील वेगवेगळ्या प्रकारचे, परत काही लेकराने ट्रेनमध्ये वेगळ्या गोष्टी मागू नये म्हणून। ट्रेनमध्ये बसल्याच्या नंतर पुढच्या 10 मिनिटातच हे दोघांचं चालू झालं की हे खायचं ते खायचे म्हणून। आणि पुढचा प्रवास आम्ही ह्याच एरोप्लेनमध्ये करणार आहेत बरं का। त्याच्यानंतर आम्ही येऊन पोहोचलो होतो छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी। इथे माझी ताई राहते, सो ताईच्या घरी आलो, तिने जेवायला वगैरे केलं होतं आणि आल्या आल्या ह्या चौघा बहीण भावांचं इथे काही गोष्टी दाखवणं किंवा एकमेकाला सांगणं असं चालू होतं। त्याच्यानंतर मस्त असं समोर ताट बघून छान पोटभर जेवण केलं। छोले बनवले होते ताईनं आणि सोबत शेवयाची खीर बनवली होती। आणि इथून पुढचा प्रवास एरोप्लेनने होणार आहे, जे की फर्स्ट टाइम असणार आहे। भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये।